नमस्कार मित्रांनो. राहुल जोगदंड सर, वर्ल्ड कप 2026 क्रिकेट कट्टा या अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. मी काल बोललो होतो भारत पाकिस्तानचा सामना आहे आणि सामना आपल्याला पाहायचा आहे, त्याची मजा घ्यायची आहे. सामना तसा झालाही. खरं तर हा सामनाच नव्हता माझ्या नजरेने, कारण दोन द्वंद्व जेव्हा युद्ध करतात तेव्हा ते बराबरीचे असतात. आणि काल भारत पाकिस्तानचा सामना होता आणि भारताची बरोबरी झाली नाही. आणि त्यासाठीच ती बरोबरी का नाही झाली, ती बरोबरी कशी करावी लागत होती, यासाठीच मी आपल्यासोबत आज क्रिकेटचे चाहते, क्रिकेट प्रेमी, क्रिकेटच्या बद्दल त्यांचं स्वतःच एक युट्यूब चॅनल आहे, KRK अर्थात रवी कदम साहेब, हे आपल्या सोबत आहेत. मी रवी कदम साहेब यांना आमंत्रित करतो. कदम साहेब, आपलं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार राहुल सर, तुम्ही मला बोलवल्याबद्दल तुमचे आभार. आणि तसा विषय तुम्ही जर काढला याचा आपला कालच्या क्रिकेट मॅचचा पाकिस्तान वर्सेस इंडिया, तर तसं पाहता हे मॅच वन साइड झाला. असं आपल्याला वाटलंच नाही की पाकिस्तान आपल्याला चांगली लढत देईल, की मॅच टफ होईल, थोडासा बरोबरीचा सामना होईल. पण हा बरोबरीचा सामनाच नाही झाला. कारण तसं बघायला त्यांचा पहिला मॅच जो होता USA बरोबर, तर USAने त्यांना टफ दिली. हा इंडियाला वन साइड झाला मॅच. त्यांचे किमान पाकिस्तानचे 6 प्लेयर आणि भारताचा एक ओपनर ईशान किशन 77 रन काढले. त्यांचे 6 जणांचे एकत्र रन मिळून 77 रन होत नाही. तर एकटा हा भारी पडला. वन साइड मॅच झाला सर हा. नाही, असं नाही म्हणता येणार. 175 रनचं आपण टार्गेट दिलं होतं. त्याचबरोबर त्यांचा जो आयुब होता याने सुरुवातीला 3 विकेट घेतल्या होत्या आणि पाकिस्तानमध्ये असं जाहीर केलं होतं की आजचा मॅन ऑफ द मॅच आयुब खान आहे. याबद्दल तुम्ही काय बोलणार? अयुब खान हा तिसरा ओव्हर अयुबला घेतला होता. तसं पहिला बघायला गेला तर आघाने जो पहिल्याच बॉलिंग टाकली, पहिलाच ओव्हर टाकला आणि आपला अभिषेकला आउट केला. तर असं वाटलं की खरंच हा टफ मॅच होईल. बॉलिंग त्यांची स्पिनरच्या जोरावरती त्यांनी खरी पहिली चुकी त्यांनी काय केली, टॉस जिंकला, पहिली बॅटिंग घ्यायची तर त्यांनी घेतले बॉलिंग. त्यांना बॉलिंगवर भरोसा होता. आणि तसं पहिल्यापासून बोललं जातं की पाकिस्तानची बॉलिंग लाईन चांगली आहे. बॉलिंग जिंकले तर ते बॉलिंगच्या जोरावरच जिंकणार. पण तसं पाहता ते काय त्यांनी पहिला टॉस चुकी केली. ते टॉस जिंकून बॅटिंग घ्यायची तर बॉलिंग घेतली, तिथंच ते हारले. पहिला अर्धी 50% तिथं हारले. त्याच्यानंतर मग ईशानने जे धुलाई केली, अब्रारला 3 ओव्हर टाकले, 38 रन मारले. काय त्याची ते अशी स्टाईल करायची, त्याचं ती मानच मोडली. अशी मान असे मारायचं तो नाही, मान तुम्ही मोडलं. म्हणता की मॅच का तिथेच हारली होती. मुळात माझ्या मते ही मॅच फक्त भारताची होती. पाकिस्तानचा यामध्ये सहभाग काहीच नव्हता. आठवा 2012 मध्ये जेव्हा आपली मॅच झाली होती आणि तेव्हा सुद्धा आपण त्यांना 112 रन मध्ये 9 रन मध्ये आपण त्यांना हरवलं होतं. आणि तीच कंडिशन अशी झाली की आता 14 रन सुद्धा करता आले नाही. 175चं टार्गेट असून कुठल्याही प्रकारचा एक उस्मान 44 आणि तो शाहिद नावाचा बॉलर त्याचे 23 रन जर सोडले तर भारताची बॅटिंग सबसे फेल ठरली. हो बरोबर. भारताची बॅटिंग कसं आहे, पहिला अभिषेक जर आउट झाला तर असं वाटत होतं भारतात की पॉवर प्ले मध्ये आपल्याला अजून 1-2 विकेट जातात का. त्यांचं आपल्या जर भारताने बॅटिंग जर करता वेळेस भारताच्या पॉवर प्ले मध्ये 2 किंवा 3 विकेट जर गेल्या असत्या तर त्यांचा पगडा भारी झाला असता. पण ईशान किशननं कुठं दम खाल्ला नाही. त्यानं जो आपला जो आला त्याचं जे काम करायचं होतं तो काम करून गेला. कारण तो कुठं दबावाखाली खेळला नाही, बिनधास्तपणे खेळला आणि खेळता खेळता त्याला ते क्रॅम आला. त्याच्यामुळे तो आउट झाला. नाही तर त्यानं 100 मिस केले सर. त्याचे 100 कालची मिस होते. स्पीच जर पाहता तुम्ही, एकमेव संपूर्ण 22 प्लेअर मधून ईशान किशन जर सोडला तर बाकीच्यांना सगळं सावधपणे खेळता येण्याचं गरजेचं होतं. भारताने सावधपणे खेळलेले आहे, मात्र पाकिस्तान प्रत्येक बॉलवर 6 पावू लागला. याबद्दल तुम्ही काय म्हणणार? त्यांना करायचंच होतं तसं. पॉवर प्ले मध्ये त्यांच्या 3 विकेट गेल्या. सुरुवातीला 3 विकेट गेल्या, तिथं त्यांनी हिंमत हारली. आणि दुसरी गोष्ट, पॉवर प्ले त्यांना चांगला पाहिजे होता. आपला पॉवर प्ले हा जवळजवळ 60 रन झाले होते, 60-62 रन होते पॉवर प्ले मध्ये. आणि आपली 9व्या ओव्हर मध्ये 2 विकेट गेल्या. तर तसं पाहता त्यांनी उस्मान तारिकला लवकर घेऊन यायचं होतं. कारण त्यांचा मेन ट्रम्प कार्ड होता बॉलर हा उस्मान तारिक. त्याच्यावर पूर्ण वर्ल्डभर चर्चा चालू होती की रुक के बॉल डालताय, थम के बॉल डालताय, थांबून टाकतो. पण त्याची ते जादू, त्याची गेम झाल्यानंतर दाखवायची काय गरज होती. त्याने लवकर आणायला पाहिजे होतं. त्याला 5व्या-6व्या ओव्हर मध्ये त्यांना त्यांचे काम करायला पाहिजे होतं. त्यांना 10व्या ओव्हरला आणले, तिथे त्यांची कॅप्टन्सी चुकला. नाही, ती विकेट जी याला मिळालेली आहे बॉलरला तुमच्या, तर मला असं वाटतं ती विकेट मिळाली नाही, ती देण्यात आली होती अशी अवस्था होती. कारण तिथे मारणं गरजेचं होतं आणि लकीली बाउंड्री लांब होती म्हणून ती विकेट कॅच तिथे झाली. ती जर बाउंड्री अपसाईडला असती
तर सहज विकेट मिळाली नसती त्याला. बिलकुल बिलकुल. आता आपण पाकिस्तानचा विचार करूयात. आपण जशी पहिली विकेट आपली शून्यावर पडली त्यानंतर आपली भागीदारी 87 रनची झाली, मात्र पाकिस्तानची अशी कुठलीही एकही भागीदारी नाही झाली. याबद्दल काय बोलणार आपण? उस्मान तारिक आणि फहीम यांची भागीदारी होत होती, तेवढ्यात आपला वरुण चक्रवर्ती आला आणि जिथे जिथे गरज लागते तिथं भागीदारी होते, तिथं वरुण येतो आणि विकेट घालून जातो, आपलं कार्यक्रम करून जातो. तो खास त्यासाठी विकेट टेकर त्याला बनवलेलंच आहे. महत्वाचा विषय म्हणजे त्यांनी पॉवर प्ले मध्ये जो हा अंदाधुंदी आडेतेडे शॉट खेळले, जसं की बाहेरचे कोणी आले गल्ली क्रिकेटमध्ये आणि आता सलमान अली कॅप्टन त्यांचा, तोंड कोणीकडे, बॅट कोणीकडे, बॉल कोणीकडे आणि खेळतो कसा शॉट आणि मारा गेला कुठं. तिथं एक चुकीचा शॉट खेळला त्यांनी. पुन्हा तो शाहजादा फरहान तो बुमराच्या बॉलिंगवर आउट झाला. तर तो चांगला खेळतो, तो अभ्यास करून आलेला. आणि तसं बघायला बुमराची बॉलिंग एकदम बेस्ट राहिली आणि या T20 वर्ल्ड 2026 मध्ये सगळ्यात बेस्ट कालचा जो बॉलर आपला ओपनिंग केली हार्दिक पांड्यानं, पहिला ओव्हर पहिली विकेट मेडन ओव्हर घातला. हा इतिहास हार्दिक पांड्यानं. हा वर्ल्ड कप हार्दिक पांड्या पूर्णपणे गाजवणार असं तुम्हाला म्हणायचं का? बिलकुल बिलकुल. बरं, आता आपण हार्दिकच्या बॅटिंग काल पाहिली, पण बॅटिंग मध्ये तो पहिल्या बॉलवर आउट झाला, पण तशाच प्रकारे त्याने पहिली विकेट सुद्धा घेतली. मग येणाऱ्या मॅच मध्ये असं म्हणायचं का की हार्दिक बॅटिंग मध्ये नाही तर बॉलिंग मध्ये चालेल? बिलकुल बिलकुल. कारण त्याचं नाव जगामध्ये ऑलराऊंडर मध्ये 1 नंबरला आहे. तो इकडे नाही तर इकडे उणीव आपली कुठेतरी भरून काढतोच. बरं, काल आपण एक पाहिलं विशेष म्हणजे काल सूर्याने स्वतः ओव्हर न घेता इतर 7 बॉलर त्याने स्वतः खेळवले. याबद्दल तुम्ही काय बोलणार? तसं बघायला गेलं 5च बॉलर होते आपले. पार्ट टाइम 2 बॉलर होते, एक तिलक वर्मा आणि रिंकू सिंग. यांना तर मध्ये स्पिनर असल्यामुळे थोडा वेळ घालवायचा होता आणि त्यांना 61 रन हरवलं. तसं बघायला कुलदीपने कॅच सोडली तर हे मला वाटतं 100 रनांनी हरले असते. आणि सगळ्यात महत्वाचं, काल बघा आपण 2 बॅट्समॅन निवडले होते. काल मी सुद्धा बोललो होतो की आपला स्कोर 180 किंवा 200च्या आसपास जाईल. तोपर्यंत ठीक आहे, साधारणतः तो पोहोचलेला आहे. मात्र अभिषेक 0 वर गेला, बाबर 5 वर गेला. जो किंग बाबर समजला जातो तो 5 वर गेला. याबद्दल तुम्ही काय बोलणार? बाबरचं सध्या दिवस खराब चालू आहे. तो स्टार्टिंगला ओपनरला उतरायचा, त्याच्यानंतर 3 नंबरला उतरायचा, त्याच्यानंतर आता बॅकफुटवर जात गेला. तो 4 नंबरला येतोय आणि त्याचं काम काय आहे, रन टू बॉल करायचं आहे. पण तो आता बॅक होत चालला आणि मला तर वाटतं त्यानं या राजीनामा देऊन टाकला पाहिजे. T20 वर्ल्ड कप झाला की नाही, राजीनामा दिला पाहिजे. कारण त्याला काहीच येत नाही. तुम्ही बघू, दुसऱ्याला चान्स दिला. पाकिस्तानचा कंबरड मोडताय. राजीनामा द्या म्हणजे दुसऱ्याला वर्ल्ड दिला कप मध्ये पाहिजे. एखाद्या बॅट्समॅनने राजीनामा दिला, नाही ना, वय झालं, दुसऱ्याला त्याचे chance रन द्या. 4334 सध्या आणि कालचे 5 धरून 4339 रन आहेत. काय कामाचे ते? त्याचे रन एक तरी मॅच झाला जिंकायला येतात का कामी? त्याने एक जर मॅच सोडला, तो 60 बॉल मध्ये 122 रन काढलेले, ते आपल्याला एक मॅच हाताने जिंकवला होता. त्याच्यानंतर त्याचं काहीच काम नाहीये. एक मॅच सुद्धा, जसं कोहलीच बोलतात की लास्ट पर्यंत जातो आणि मॅच काढून घेतो, तसं काय योगदान आहे त्याचं? बाबरचं काहीच काम नाही. उगत त्याला गंड्याचं किंग बनवून ठेवलेलं आहे. किंगच्या नावाच नाही. तो स्वतः बोलतो की मला किंग नका बोलू, पण पाकिस्तान नाही, किंग हे तर भारतात कोहलीला बोलल्या जाते. त्यामुळं आपण बाबरला तर किंग भारतात समजणार नाही. भले पाकिस्तान मध्ये त्यांना किंग समजो किंवा काय समजा ते समजो, विषय असा आहे. पण काल बुमराचा जो स्पेल होता, त्या बुमराच्या स्पेल मध्ये बुमराने पुन्हा एकदा दाखवून दिलं, बुम बुम बुमरा तो वापस आला आणि हा वर्ल्ड कप निश्चितपणे बुमरा गाजवणार का? काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल? नक्कीच. आपल्याकडे बॉलिंग लाईन फार चांगली आहे. बुमरा आहे, बॅकअप साठी हार्दिक आहे, शिवम दुबे आहे, कुलदीप आहे, वरुण आहे, अक्षर आहे. हे बॉलिंग एकदम जबरदस्त आहे आणि तेवढीच त्यात थोडीची बॅटिंग पण आपली आहे. ओपनर सुरुवातीपासून पॉवर प्ले आतापर्यंत सगळ्यात भारी आपला आहे आणि सर्वात जास्त T20 मध्ये 200+ रन करणारी एकमेव भारतीय टीम आहे आणि 1 नंबरला आहे. दबदबा आहे. दोन्ही साईडनं आपली चांगली उत्कृष्ट कामगिरी चालू आहे. आपला वर्ल्ड कप हे नक्की निश्चितच आहे. नाही, आपण सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. आता इकडनं मागच्या मॅच मध्ये म्हणजे मागच्या वर्ल्ड कपला 50च्या त्यावेळेस ऑस्ट्रेलिया हरता बाहेर निघणार होती आणि त्यांनी काय केलं, अफगाणिस्तानला हरवलं. ग्लेन मॅक्सवेलने 200 रन मारले होते. यावेळेस ऑस्ट्रेलिया तशी झाली तर येणाऱ्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया आपल्याला अवघड जाईल. नाही, ऑस्ट्रेलियाला जी बॉम्बेनं हरवलेला आहे तिथं. ऑस्ट्रेलियाचा आता आपला ओपनर जो आहे, त्यांचा जो हेड, आपल्यासाठी डोक्याला हेड असतो, हेड होतो, तो काहीच चालत नाही. फॉर्म ऑफ आउट आहे तो. आणि ऑस्ट्रेलिया पण आता सध्या आपल्याला घाबरतात. आपली टीम हे प्रत्येक देशात जाऊन, त्यांच्या घरात जाऊन मॅच विनिंग होऊन आलेली आहे. त्याच्यामुळं इंडियाचा हा 1 नंबरला दबदबा आहे आणि आतापर्यंत
सर्वात जास्त T20 मध्ये आपण जीत हासिल केलेली आहे. तुम्ही इंडियाचा दबदबा आहेत हे बोललात. पहिली विकेट आपली 1 वर पडली आणि सेकंड 88च्या दरम्यान. पण मधल्या ज्या विकेटी आहेत मग त्या 3, 4, 5, 6, 7 असे ह्या सगळ्या 20-25 रन मध्ये पडल्यात. मग या मधल्या फळीबद्दल तुम्ही काय बोलणार? तर ते बॉलिंग पिच होतं. प्रेमदादा स्टेडियम म्हटलं कोलंबो की तिथं आली बॉलिंग पिच. तर बाकीच्यांना यांनी जे काम करायचं होतं, ईशान किशननं त्याचं काम करून गेलं. 100 जवळजवळ आणले, 104 वर त्याच्या झाले आणि तो आउट झाला. त्याच्यानंतर मग यांना बॉल टू बॉल रन तिथला हायेस्ट स्कोर जो होता तो आपलाच आहे 175. त्याच्या अगोदर कोणाचा आपल्याला सगळ्यांना वाटत होतं 160 प्लस वगैरे एवढाच होईल स्कोर आणि ते चेस करायला भेटतील. पण तसं न पाहता ईशाननं काम जो केलं 175 पर्यंत गेलं. त्याच्यामुळं हा तिथला स्कोर जास्त होतच नाही. तिथं मेन बॉलिंग स्पीच ऑल आउटच होत असतं जास्तीत जास्त तिथं. काल जेव्हा आपला 175 स्कोर झाला त्यावेळेस पाकिस्तानमध्ये असं जाहीर झालं होतं की भारत ही मॅच हारलेली आहे आणि सगळीकडे सेलिब्रेशन झालं होतं. त्यावेळेस भारतीय मीडिया, भारतातील क्रिकेट प्रेमी अगदी स्तब्ध होते. आणि त्यातही आणखी पाकिस्तानसाठी दुग्ध शर्करा योग म्हणजे पहिली विकेट 0 वर पडली. तिथून भारतीय क्रिकेट प्रेमीच्या मनातल्या भावना काय होत्या कसं सांगणार तुम्ही? बरोबर आहे. कारण पहिल्याच ओव्हरला जो भारताचा अभिषेक गेलेला, चौथ्या बॉलला एकही रन न काढता तो आघाच्या पाकिस्तानच्या कॅप्टनने त्याची विकेट घेतली. त्यांचा प्रीमियम बॉलर जर बघायला गेला शाहीन आफ्रिदी, तो पहिला ओव्हर टाकत असतो आणि सगळ्यांना वाटलं की साहजिकच आहे मेन बॉलर तोच येणार ओपनिंगला टाकायला. तर तसं न पाहता त्यांनी चमत्कार केला, आगाला पाठवला आणि आगानं त्याचं काम केलं. त्याने बॉलिंग चांगली केली आणि अभिषेकला त्यांना परत पाठवलं. पण त्यांना माहित नाही की अभिषेक सारखा दुसरा एक ईशान किशन आहे. पॉवर प्ले महत्वाचा म्हणजे पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये जेवढे जास्तीत जास्त रन तुम्हाला जमा करता येतील तेवढे तुम्ही जमा करा. हे पाहता पाकिस्तानचं चुकलं. पॉवर प्ले मध्ये त्यांचे रनच नाहीत आणि त्यांचे 3 विकेट पण गेले. त्याच्यामुळे तिथे ते मॅच गमावून बसले. तुम्ही चमत्कार बोलला. चमत्कारून मला आठवलं की बऱ्याच दिवसानंतर बुमराला दुसरी ओव्हर देण्यात आली. वास्तविक पाहता बुमराला 6व्या ओव्हरच्या नंतर आणतात, जुना बॉल झाल्यानंतर. हे कसं काय शक्य झालं? हे सूर्याच्या डोक्यात का आलं असावं? हे आपले प्रीमियम बॉलर आहेत, हे आपले मेन बॉलर आहेत भारताचे आणि यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे भारताने हमेशा. जेव्हा जेव्हा जिथे जिथे गरज पडते तिथे बुमरा, हार्दिक पांड्या आपलं काम 100% बेस्ट देतात. तसं पाकिस्तान आपले बॉलर मेन टाकायचे होते. फहीमला त्याने बॉलिंगच नाही दिली. 8 नंबरला ते बॅटिंग करायला त्यांना पाठवतं. तर फहीमचं काम काय? त्यांना बॅटिंग पण पूर्णपणे केली नाही. मेन त्यांना एकंदरीत या पूर्ण मॅचचा जर तुम्ही हे सारांश पाहिला तर पूर्णतः भारत यावर एकमेव असा आहे जो पाकिस्तानला खूप हेवी गेलेला आहे. बिलकुल. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा जर चुकून भारत पाकिस्तान मॅच लागली किंवा होईलही हे शक्यता नाकारता येत नाही. मग अशा वेळेस तुम्ही कुणाची बाजू घेणार निश्चितपणे? कसं आहे, जो नक्कीच आपण कसं क्रिकेट प्रेमी आहोत, पूर्ण जगामध्ये क्रिकेट बघितली जातात, जो चांगला क्रिकेट खेळतो त्याच्याच बाजूने आपण बाजू घेणार. कारण इंडिया हा नेहमी विन झालेला आहे आणि जर इंडिया जर विन नाही झाला तरी फायनल पर्यंत पोहोचतो आणि कुठे छोट्याशा चुकीमुळे आता तो 2023चा वर्ल्ड कप वन डेचा तो आपलाच वर्ल्ड कप होता, पण थोडक्यात तो आपल्यातून गेला वर्ल्ड कप. तसं पाहता यावेळेस प्रत्येक वेळेस गलती करणार नाही, कारण त्याच्यानंतर 2 कप आलेले आहेत, चॅम्पियन ट्रॉफी, T20 वर्ल्ड कप आणि हा पण T20 हॅट्रिक येणार आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की हा वर्ल्ड कप निश्चित भारताचा आहे? 100%. पण इथं तुम्हाला एक दुसरी गोष्ट आठवण करून देतो. आपण 20 ओव्हर पूर्णपणे खेळले भारताने. पाकिस्तानचे ओव्हर 18 ओव्हर मध्ये सगळे ऑलआउट झाले, 2 ओव्हर कमी पडल्या. तर इथं 2 ओव्हर मध्ये ब्रॉडकास्टरचं यांचं फार नुकसान झालं. प्रत्येक वेळा ऍड येते त्यांची ओव्हर झाली की त्यांचं नुकसान झालं फार. तुम्ही हा एक चांगला मुद्दा छेडलाय. मध्यंतरी मी सगळ्या मॅच पाहतोय, 20 ओव्हर सध्या 20 मध्ये खेळल्या जात नाहीत. एक तर प्रतिपक्ष टीम असेल किंवा सुरुवातीची बॅटिंग असेल, कुठेतरी अडचण येते. आणि मग या ब्रॉडकास्टरची अडचण तुम्ही जे सांगितली हा मुद्दा अगदी बरोबर राहताय. पण येणाऱ्या काळामध्ये आता उद्या किंवा आजचा जो मॅच असेल हे मॅच होत राहतील, टीमा जिंकणार हारणार. मात्र आपण सुपर 8 मध्ये पोहोचलो, आपल्या सोबतच न्यूझीलंड पोहोचलेली आहे. आता तुम्हाला काय वाटते बाकीच्या 2 टीमा? आफ्रिका आहे, वेस्ट इंडिज आहे. 6 पॉईंट घेतलेले आहे. इंडिया, आफ्रिका, वेस्ट इंडिज हे 3 टीम तर निश्चित आहे. आणि आता लगेच ऑस्ट्रेलिया पण आहे, त्याचे पण चान्सेस आहे. ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे. नाही, माझं इथे मत आहे की मी यावेळेस झिम्बाब्वे कडून जाणार आहे. भले ऑस्ट्रेलिया जिंको न जिंको, पण 2 टीम क्रिकेट म्हणून जर पाहताय, हा ऑस्ट्रेलिया माझी आवडती टीम आहे. मात्र यावेळेस 20 मध्ये नवीन मुलं आहेत आणि खूप सुंदर खेळत आहेत. तर माझी पहिली चॉईस झिम्बाब्वे असेल आणि यदा कदाचित सेमीफायनल मी झिम्बाब्वे भारत पाहू शकतो. नक्कीच होऊ शकतं असं.
असं होऊ शकते आणि पुन्हा जिम्बाब्वेला आपण आपल्या समोर जर आला तर जिम्बाब्वेला नाही इलाजाने त्यांना बाहेर काढावं लागत होतं. कारण आपण असं विचार करत होतो की मोठी टीम यावं आपल्या समोर, जशी की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड वगैरे. तर आता ठीक आहे, आता आकडेवारीनुसार, स्ट्राईक रेटनुसार ज्यांना समोर आलं त्यांना आपल्याला एक 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 मात करत आपल्याला फायनल पर्यंत पोहोचणंच आहे. धन्यवाद रवी साहेब, आपण आल्यानंतर बऱ्याचशा प्रेक्षकांना, इथे युट्यूबर्सना किंवा युट्यूब पाहणाऱ्या माझ्या मित्रांना एक नवीन माहिती मिळाली. तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या मॅचेस बद्दल आपण यांना एक चांगला संदेश काय देऊ शकता? येणाऱ्या काळामध्ये तसं बघायला गेलं तर क्रिकेटमध्ये सर्वात जास्त हे जे नवीन क्रिकेटर जे आलेत हे IPL चा फायदा आहे. नवीन जेवढ्या जसं शर्मा आणि कोहली जर सोडले तर सगळे IPL ची देण आहे. आणि बाकी जे फर्स्ट क्लास आपले जे क्रिकेट खेळतात, रणजी ट्रॉफी वगैरे त्याच्यामधून येतात, त्याच्यामधून सिलेक्शन IPL मध्ये जो चमकतो तो इकडे वरती उडी मारतो. तर हे सगळ्यात बेस्ट आपले सगळ्यात जे नवीन चेहरे येतात. आता नवीनच एक आपला वैभव सूर्यवंशी आहे, तो पण नवीन स्टार येतोय. असे येत राहणार, एकाकडे एक बघून येत राहत. कारण पुढचा स्टार आपला जर असेल तर आपल्याच देशामध्ये आपले आयडल त्यांच्याकडे बघूनच आपले नवीन सितारे उपलब्ध होणार. जसं आपण पहिलं कसं बोलायचं की आम्हाला या देशाचा आवडतो फलाना क्रिकेट, आम्हाला त्या देशाचा आवडतो. पण आता परिस्थिती तशी नाही राहिली. आपल्या देशात आपलेच आयडल आहेत, आपल्या देशात आपले मोठे स्टार आहेत, त्यांच्याकडे बघूनच आपले नवीन येणारी पिढी ही मोठी मोठी होत जाणार आहे. तर आपण आपला गौरव आहे की दुसऱ्या देशांना पण की ते पण आवडीनं नाव घेतात की तुमचं फेवरेट कोण आहे क्रिकेटर, तर इंडियाचे नाव घेतात बरेचसे फिल्डर, की त्याचा एक अभिमान पण वाटतो आपल्याला स्वतःला. तर आपल्या सोबत आज पहिल्यांदा रवी कदम साहेब आलेले आहेत. त्यांचे आपण साधारणतः मुलाखत घेतलेली आहे. फार बरं वाटलं. वेळोवेळी आपण येत राहा आणि आमच्या नवीन नवीन या चॅनलवर आमचीही महती आणि तुमचीही महती, तुमचंही नॉलेज इतर मुलांना, इतर लोकांना कळू द्या. धन्यवाद. धन्यवाद.